चला तर मंडळी, आज आखाड स्पेशल आपण मस्तपैकी मालवणी चिकन आणि भाजणी नसताना तांदळाची वडी कसे बनवायचे ते पाहूया. अगदी माझ्या आजीची चिकनची रेसिपी तुम्हाला मी इथे शेअर करणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, अर्धा किलो चिकन बारीक कापून आणलं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला हळद लावूया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. धने पावडर 2 चमचे इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे, घरी बनवलेला. त्यानंतर रंगासाठी काश्मीरी लाल तिखट घालूया. गरम मसाला घालूया. आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि हे सगळे मसाले छान चिकनला लावून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं की चिकनला मस्त अशी चव येते. तुम्हाला वेळ असेल तर अर्धा ते 1 तास ठेवा. नाहीतर वेळ असेल तर 2 तास हे मस्तपैकी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे चिकनला छान अशी चव येते. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही आवर्जून फॉलो करा. आता काय करूया, मसाला छान लावून झालेला आहे. झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करायची आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालूया आणि इथे मी 4 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आणि छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे. अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे. अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलं तरीसुद्धा चालेल, कारण मीठ घातल्यामुळे कांदा आहे तो लवकर भाजला जातो. इथे मला टोटल अशी 4 ते 5 मिनटं लागलेली आहेत कांदा छान असा भाजून घेण्यासाठी. कांदा आहे ना, तो कच्चा अजिबात ठेवायचा नाही आहे. तो छान असा थोडासा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदललेला आहे, पण आपल्याला कांदा आहे तो आणखीन थोडासा भाजून घ्यायचा आहे. आता मालवणी चिकन आहे त्यामुळं कांदा थोडासा भाजलेला हवा आहे आपल्याला जास्तीचा. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान असा कांदा आहे तो ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून झाला. त्यामध्ये 1 छोटी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. इथे मी खवलेलं ओलं खोबरं घातले आणि 1 छोटी वाटी आहे ते सुकं खोबरं किसून घातलेलं आहे. आता हे खोबरं आहे ते सुद्धा छान आपण भाजून घेणार आहोत. आता कांद्यासोबतच खोबरंसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की कांदासुद्धा आणखीन भाजला जातो आणि खोबरंसुद्धा आपलं भाजलं जाईल. दाखवते तुम्हाला कितपर्यंत आपल्याला भाजायचं आहे ते. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी कांदा खोबरं आपलं आणखीन छान असं भाजून झालेलं आहे. आता या स्टेजला आहे गॅस मी बंद करते आणि हा कांदा खोबऱ्याचा जो मसाला आहे वाटून झालेला तो पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण काय करूया, चिकनला फोडणी द्यायची आहे. हे बघा, चिकनला फोडणी देऊया. आपण बघू शकता चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तो छान असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपले घरातील जे काही खडे मसाले असतील ते सुद्धा आपण घालणार आहोत. त्याने काय होतं की चिकनला छान असा फ्लेवर येतो. हे बघा, खडे मसाले, लवंग, दालचिनी, काळी मिरी, चक्री फूल, तमालपत्र हे सगळं इथे मी घातलेलं आहे. ते सुद्धा छान तेलावर खमंग असं परतून घ्यायचं आहे. कांदासुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता कांदासुद्धा छान परतून झालेला आहे. हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि खडे मसालेसुद्धा छान असे खमंग परतले गेले तेलावर. आता काय करायचं आहे, आपण हे चिकन आहे त्याला मसाला लावून ठेवलं होतं की नाही ते घालूया आणि ते सुद्धा 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचे तेलावर. या छोट्या-छोट्या टिप्स असतात त्यामुळे चिकन असतं ना, त्याला मस्त असा फ्लेवर येतो आणि छान असं चिकन होतं आपलं. हे बघा, संपूर्ण चिकन यामध्ये घातलेलं आहे कढईमध्ये आणि छान 2 मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी आपण परतून घेतोय. हे बघा, अशा पद्धतीने छान असं 2-3 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मस्त घमघमाट पसरला आहे, कारण की छान असा मसाला आपण लावून ठेवला होता आणि खडे मसालेसुद्धा आपण खमंग परतून घेतले की नाही त्याच्यामुळे मस्तच. आता चिकन आहे ते तेलावर मी 2-3 मिनटं छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे. आपण काय करायचं आहे, मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि 15 मिनटं आपण झाकण अजिबात काढायचं नाही आहे. चिकनला पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपण चिकन शिजवून घेणार आहोत. आता वाटण आहे ते सुद्धा आपण मिक्सरला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला गरज पडली तर थोडंसं पाणी ॲड करा, पण शक्यतो पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे. आता 15 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे. मस्तच. आणि चिकन ना 15 मिनिटामध्ये 80% बऱ्यापैकी शिजलं जातं. तुम्ही बघू शकता. मस्त रंग आलेला आहे.
चिकनसुद्धा जवळजवळ शिजलेलं आहे. आता काय करूया, ह्यामध्ये आपण वाटण घालायचं आहे. अजिबात थंड पाणी घालायचं नाही आहे, लक्षात ठेवा. अगदीच गरज पडली तर गरम करून थोडंसं पाणी तुम्ही घालायचं आहे. आता जे वाटण वाटून घेतलं होतं त्यातलं 4 चमचे वाटण यामध्ये मी घालते. गरज पडली तर पुन्हा घालीन. आता तुम्हाला कितपत मसाला हवा आहे त्यानुसार. पण हा चिकनचा जो मसाला आहे ना, तो खायलासुद्धा खूप छान लागतो बरं का. आता वाटण घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून 10 मिनिटं आपण मस्तपैकी चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता काय करूया, हे बघा मस्तपैकी मसाला आहे. तो वाटणाचा मसाला आपण ह्यामध्ये घातला आहे की नाही, आता छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता मी झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवते. अगदीच गरज पडली ना तर झाकणावरचं पाणी घालायचं आहे. वरचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पाणी घालूया झाकणावर आणि 10 मिनिटं शिजून द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं चिकन तयार आहे. छान आपली मस्त ग्रेव्ही तयार झाली. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. हे बघा एकदम मस्त. तुम्ही पण ओलं खोबरं घालून अशा पद्धतीचं मालवणी चिकन कधी ट्राय केलं नसेल ना, तर नक्की ट्राय करा. भन्नाट असं लागतं. वरून फक्त कोथिंबीर घालायची. मस्तपैकी आपलं हे चिकन तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि लगेचच तुम्ही बघू शकता मस्त ग्रेव्ही झाली. लगेचच आपण काय करायचे, भाजणी नसताना तांदळाचे वडे कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे आणि अगदी पाव चमचा मेथीदाणे अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या गॅसची फ्लेम खूप जास्त हाय ठेवायची नाही, नाहीतर हे मसाले आपले करपतील. अगदी मीडियम टू लो फ्लेमवर खमंग असे सुगंध येईपर्यंत हे मसाले आपण भाजून घेणार आहोत. मसाले छान भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त सुगंध दरवळलेला आहे. पूर्णपणे हे मसाले आपण थंड करून घेणार आहोत. लक्षात ठेवायचे आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाहीये. तुम्ही बघू शकता मस्त आपले हे मसाले भाजून झालेले आहेत. आता मी हे मसाले थंड करून घेते आणि ह्याची मिक्सरला पावडर करून घेते. आता लगेचच काय करायचं आहे आपण, एका भांड्यामध्ये पावणे 2 वाटी पाणी गरम करत ठेवायचं आहे. लक्षात ठेवा 2 वाटी पिठासाठी 2 वाटी पिठासाठी पावणे 2 वाटी पाणी. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. थोडंसं मीठ घालूया आणि थोडासा गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यामुळे वड्यांना छान असा रंगही येतो आणि चवसुद्धा छान येते. आता तुम्ही बघू शकता गूळ हळू-हळू विरघळायला लागलेला आहे. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता पाण्याला खळखळून अशी उकळी आणायची आहे आपल्याला. तोपर्यंत आपण काय करूया, इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि इथे काय करायचं आहे, एका परातीमध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे. जेणेकरून काय होतं गव्हाच्या पिठामुळे थोडेसे मऊसूद होतात आणि बेसनमुळे चव येते. आता जो मसाला आपण भाजून घेतला होता तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, पावडर करून घेतलेली आहे. 2 वाटी पिठासाठी 2 चमचे इथे आपण मसाला घालायचा आहे. आणि जे पाणी आपण उकळत ठेवलं होतं ते आपण यामध्ये संपूर्ण पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी पावणे 2 वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पहिल्यांदा जरी करत असाल ना, तर नक्की करा. अजिबात चुकणार नाहीत. आपले वडे फसणार नाहीत. आता पाणी गरम आहे, त्यामुळं काय करायचं आहे, चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आणखीन छान रंग येण्यासाठी मी हळद टाकायला विसरले. थोडीशी हळद घालते. अगदी थोडीशी घालायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायची. आता हाताला सोसवेल इथपर्यंत गरम असताना आपण हे पीठ पाण्याचा हात घेऊन मळून घेणार आहोत. थोडंसं पीठ गरम आहे. एक 2-3 मिनिटानंतर आपण हाताने मळायला घेऊया. हे बघा हळदसुद्धा छान मिक्स करून झालेली आहे. एक 2-3 मिनिटं थांबते आणि मग तुम्हाला दाखवते. 2-3 मिनिटं झालेली आहेत. थोडंसं पीठ कोमट आहे. पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, मस्तपैकी मऊसूद आपलं पीठ हे मळून घ्यायचं आहे. अजिबात पीठ कडक नाहीये. छान असं पीठ मऊसूद आपलं मळलं जातंय. हे बघा अशा पद्धतीने. हळद टाकलेली आहे त्यामुळे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. हे बघा. मस्त अगदी मऊसूद आपलं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे. आता एक गोळा घ्यायचा आहे, हातावर गोल-गोल करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने आणि वडे कसे थापायचे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता काय करायचं आहे, तुम्ही जर नवशिके असाल तर तुम्हाला हातावर वडे थापता येणार नाहीत. मग काय करायचं प्लास्टिकचा पेपर घ्यायचा, थोडंसं तेल लावून घ्यायचं
आणि हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने वडा थापायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी पट आपले वडे थापले जात आहेत. हे बघा, मस्त अजिबात पेपरला चिटकत नाहीये कारण आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आणि तेलामध्ये टाकताना सॉरी, काय करायचं आहे वरची बाजू वर आणि खालची बाजू खालीच ठेवायची आहे. म्हणजे काय होतं वडा छान असा फुगला जातो. लक्षात ठेवा वडा थापतो ना आपण, आणखीन एक वडा दाखवते. खालची बाजू खालीच ठेवायची तेलात सोडताना आणि वरची बाजू वर. हे बघा, आता मध्ये थोडंसं होल पाडूया आपण म्हणजे मस्त आपले कोंबडी वडे तयार होतील. हे बघा अशा पद्धतीने पटपट आपले हे वडे तयार होत आहेत. एक साईडला आपण तेल तापत ठेवूया आणि पटापटा वडे करून घेऊयात. तेल छान तापलं की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. एक थोडासा गोळा टाकून बघते. पटकन असा गोळा वर आला ना की समजायचं तेल छान तापलेलं आहे. गोळा कसा पटकन वर आला की नाही म्हणजे मस्तपैकी आपलं तेल तापलेलं आहे. आता लगेचच आपण वडे सोडायला घेऊया. हे बघा. वरची बाजू वरच्या साईडला आणि खालची बाजू खालच्या साईडला अशाच पद्धतीने आपण वडे सोडायचे आहेत. बाजूने थोडंसं तेल सोडूया म्हणजे आपला वडा आहे तो टम्म असा फुगला जाईल. हे बघा पटकन वडा वर आलेला आहे आणि साईडनी थोडंसं तेल सोडूया. हे बघा तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने. आणि तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल ना तर एक-एकच वडा सोडा. कारण की जर तुम्हाला अनुभव नसेल आणि 2-3 एकदम सोडले तर ते चिटकण्याची शक्यता असते. बरं तुम्हाला अनुभव असेल तर 2-3 वडे एकत्र तुम्ही करू शकता. हे बघा कसा पटकन वर आला आणि टम्म फुगलेला आहे आपला वडा. हे बघा मस्त की नाही? आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. छानच. दोन्ही बाजूनी छान असा खरपूस आपण हा वडा तळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही. कारण की आपण ह्यामध्ये गूळ वापरलेला आहे. गूळ वापरला ना, की पटकन हे वडे मोठ्या फ्लेमवर जर तळले, तर पटकन करपण्याची शक्यता असते आणि आतून तो वडा कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यामुळं मीडियम टू लो फ्लेमवरच हे वडे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसूत हे वडे तयार होतात. आणखीन एक वडा तुम्हाला तळून दाखवते. हे बघा. बाजूने थोडंसं आपण तेल सोडूया चमच्याच्या मदतीने. पटकन वर आला की नाही, पटापटा होतात, काही वेळ लागत नाही. हे बघा, थोडंसं तेल सोडूया. हे बघा, हा सुद्धा वडा आपला छान फुगलेला आहे. आता खालची बाजू झाली, की लगेचच आपण पलटी करून घ्यायचं आहे. पटपट हे वडे तयार होतात, काही वेळ लागत नाही. पण चवीला सांगते खूप छान असे हे वडे लागतात. आणि आखाड महिना आहे, त्यामुळं तर तुम्ही चिकन करत असाल, तर नक्की हे वडे करून बघा. कधी केले नसतील ना, तर मी सांगते म्हणून 2 वाटीचे नक्की करून बघा. घरच्यांना इतके आवडतील म्हणून सांगते. मस्त आहे बघा. छानपैकी खरपूस तळून झालेला आहे. असे सगळे वडे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्तपैकी वडे तळून घेतलेले आहेत. अगदी वरून कुरकुरीत झालेत आणि आतून मऊसूत झालेत. हे बघा, हा थोडासा थंड झालाय म्हणून दाखवते. बाकीचे सगळे गरमागरम आहेत. तुम्ही बघू शकता टम्म फुगलेले आणि आतून अतिशय मऊसूत आपले हे तांदळाचे वडे तयार झालेले आहेत. घरात कुणी वयस्कर व्यक्ती असतील, दात नसतील ते सुद्धा खाऊ शकतील. इतके सॉफ्ट झालेले आहेत. मस्तपैकी गरमागरम चिकन आणि हे तांदळाचे वडे मस्तपैकी बेत झालेला आहे. घरात जर कोणी नॉनव्हेज प्रेमी असेल तर सरप्राईज देण्यासाठी नक्की हा बेत करा. घरातल्यांना खूप खूप आवडेल. आणि अशाच रेसिपीसाठी खाद्यरुची मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.